नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायली आता घरी आलेली आहे. पूर्णाजी सायलीचं औक्षण करते, त्याचबरोबर तिची दृष्ट काढते. अर्जुन आणि सायली या दोघांनाही औक्षण करून घरात घेते. त्याचवेळी सायलीकडे प्रतिमा पाहत असते. प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो. आपली सायली घरी आली आहे ह्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली खुश आहे, अर्जुन खुश आहे. लवकरात लवकर डिस्चार्ज पण मिळाला. सायलीची तब्येत पण चांगली आहे. त्यामुळं घरातील सर्वांना खूप बरं वाटत असतं, कारण 2 दिवस खूपच अगदी टेन्शनचे गेलेले होते. कोणाला कळत नसतं की हे सगळं काय झालेलं होतं. पण आता घरातलं वातावरण हे छान झालेलं असतं आणि कल्पना, प्रतिमा या सर्वांनी सायलीचं खूप छान असं स्वागत केलेलं असतं. आता नेमकी सायली वरती जाते तर तिथं प्रिया आलेली असते आणि प्रियाला सायली म्हणते की तुला माहिती आहे का, मला तू माहीत होतं गं नीच आहे, खालच्या वृत्तीचे आहे, तुझे विचार घाणेरडे आहेत, पण तू कोणाचा तरी जीव घेऊ शकते ना, हे मला पहिल्यांदाच कळलं तुझ्याकडून. खरंच मला ना कीव येते तुझी. पण आता मी गप्प बसणार नाही, आता मी शांत बसणार नाही, आता बदला तर घेणारच आहे आणि जशाच तसा असं म्हणत तिने प्रियाला आता ढकललेलं आहे. प्रिया ओरडत आहे. प्रिया म्हणत आहे नाही सायलिया, नाही सायली, मला ढकलू नकोस तू. पण सायली ऐकायलाच तयार नाही. सायलीने प्रियाला जिन्यातनं ढकललेलं आहे. प्रियाने हात पकडलेला आहे. आता सायलीने हात सोडला की प्रिया जिन्यातून खाली गरंगळत जाणार आहे. आता नक्की काय होतं, सायली प्रियाचा जीव कसा वाचवते, सगळ्यांच्या समोर तिचं सत्य कसं आणते, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अर्जुन, सायली, त्याचबरोबर कल्पना सर्वजण सायलीच्या रूममध्ये बसलेले असतात आणि तिथे सायली, कुसुम सर्वजण असतात. आणि मग कुसुमताई म्हणते की अहो ह्या तर कविताताई आहे, तुम्ही प्रतिमा कसं म्हणताय? मग या प्रतिमा आहेत तर यांनी मला त्यांचं नाव कविताताई असं का सांगितलेलं होतं? तेव्हा प्रताप म्हणतो म्हणजे अहो आमची प्रतिमा आणि तुमची कविताताई ह्या दोघी एकच आहे. तेव्हा सायलीच्या पण लक्षात येतं, तिला पण आठवतं कुसुमताईने तिला सांगितलेलं असतं अगं माझ्याकडे त्या कविताताई आलेल्या आहेत. आणि फोनही लावलेला असतो, व्हिडिओ कॉलवर बोलणारही असतात, पण अचानक नेटवर्क जातं आणि कॉल कट होतो. त्याचबरोबर सायली त्यांना भेटायला पण गेलेली असते, पण त्या तेव्हा तिथं नसतात. अशी प्रत्येक वेळेस चुकामूक झालेली असते. त्यावेळेस प्रताप म्हणतो अहो तिला ना आठवत नाही आहे, त्यामुळं तिनं तुम्हाला काही खोटं सांगितलेलं नाही. फक्त प्रॉब्लेम असा झालेला आहे की तिला गोष्टी आठवत नाहीत, त्यामुळं असं झालेलं आहे. तेव्हा आता इकडे कुसुमच्या पण लक्षात येतं, पण प्रतिमा तिला सांगायला लागते तुम्हाला आठवते का, मी तुमच्याकडे राहिले होते, मी तुमच्या रिक्षाला धडकले होते, मला तुम्ही हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. मग कुसुम आठवण्याचा प्रयत्न करत असते, प्रतिमा काय सांगते ते आठवत असते. तेव्हा कुसुम म्हणते हो मी सायलीला भेटायला येणार होते, मग मी तुम्हाला याच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. आणि इकडे सायलीला प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते की सायलीला जे त्यावेळेस रक्त दिलेलं होतं ना ते मी दिलेलं आहे. पण प्रतिमा हे सांगत असते आणि कोणाच्या लक्षातच येत नसतं. सगळेजण म्हणत असतात की कळत नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अगं प्रतिमा तुझी भाषा मला कळत नाही आहे गं, तू काय म्हणते ना ते कळत नाही आम्हाला, असं प्रतिमाला बोलते. तेव्हा कुसुम म्हणते अहो मी तुम्हाला याच हॉस्पिटलला आणलेलं, बरोबर आहे, मागच्या वेळेस सायली ॲडमिट होते गणपतीच्या वेळेस, हे सगळं आठवतं. पण कुसुमला कळतच नसतं की प्रतिमा काय म्हणते. कुसुम आणि प्रतिमा एकमेकींना भेटल्यामुळं प्रतिमाला तर खूपच आनंद झालेला असतो, पण सायलीच्या कानावर ह्या गोष्टी येतात. तेव्हा कल्पना म्हणते कसं आहे माहिती आहे का, अगं प्रतिमा सायली पण ग्लानीत आहे ना, मग तिला पण तुझी भाषा एवढी लवकर कळणार नाही, आता आपण नंतर बोलूया या विषयावर. तेवढ्यातच प्रतिमा ही सायलीच्या जवळ जाते आणि प्रतिमा सायलीला सांगू लागते की अगं असं असं झालेलं आहे. तेव्हा सायलीच्या लक्षात येत असतं. मग ती दाखवते की सलाईनच्या पाईपकडे हात करून दाखवते की ते रक्त दिलेलं आहे असं सांगत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण हे मात्र लक्षात येत नसतं. त्यावेळेस सायलीला पण खूपच वाईट वाटत असतं. प्रतिमा जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण सायली पण थोडीशी ग्लानीत असल्यामुळं तिच्या लक्षात त्या गोष्टी येत नाहीत. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा जी सांगत असते तेव्हा सायलीला कळतं की हिचं असं म्हणणं आहे की हिने रक्त दिलेलं आहे. तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि म्हणतो काय हे तुमच्या सगळ्यांचं, मी सांगितलेलं ना तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांनी बाहेर जायचं आहे, तुम्ही सगळेजण इथंच बसलेले आहात ना, नाही बसायचं इथे, असं तो सांगू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळ्यांना बाहेर जायला सांगितलेलं असतं. अश्विन ओरडत असतो. तेव्हा लगेचच अश्विनला अर्जुन म्हणतो की मी इथे थांबलं तर चालेल का रे?
त्यावेळेस अर्जुन असं म्हणता क्षणी अश्विन म्हणतो, हो दादा, तू एकटाच थांबा, पण बाकीचे नको, वहिनीला आराम करू दे, आत्ता ती कुठं रिकवर होते ना, मग तिला आरामाची गरज आहे ना, मग तिला आराम करू दे, असं तो सांगतो. मग आता अर्जुन अश्विनने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तिथं थांबत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीशी बोलायला लागतो. सायलीला तो विचारत असतो की तुम्ही असं का केलं, का तुम्ही, मला ना खूप टेन्शन आलेलं होतं, हे सगळं तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे चैतन्य आता घरी आलेला असतो. चैतन्याला घरी सांगितलेलं असतं. चैतन्य रविराजशी बोलत असतो. चैतन्य म्हणतो, मी पूर्णाजीला सांगितलं, पूर्णाजीला तर खूप आनंद झालेला आहे, पूर्णाजी तर खूपच खुश होत्या, हे चैतन्य सांगू लागतो. त्यानंतर चैतन्य म्हणत असतो की खरंच आज हे जे काही घडलेलं आहे ना ते भारीच आहे. तेव्हा रविराज पण म्हणतो, हो ना, प्रतिमा पण परत आली, त्याचबरोबर इकडे सायली पण शुद्धीवर आलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूपच जबरदस्त अशा घडत आहेत. आणि इकडे तो म्हणत असतो, काही झालं तरी आता लवकरात लवकर सायली पण घरी आली पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि इकडे अस्मिता म्हणत असते की थांब, मी पूर्णाईला बाहेर घेऊन येते. त्यावेळेस चैतन्य म्हणतो, नाही, तिला आराम करू दे. त्यावेळेस लगेचच रविराज म्हणू लागतो, हो, पूर्णाईंची खूपच दगदग झालेली आहे ना, त्यांना आरामच करू दे, असं तोही सांगू लागतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लगेचच विमल येते आणि विमल म्हणू लागते की चैतन्य दादा, मी तुमच्याजवळ ना सायलीताईंसाठी मी डबा केलेला आहे, तो डबा तुम्ही घेऊन जाल ना, कारण सायलीताईंना खूपच छान वाटेल ना, आणि त्यांनी आता काही खाल्लेलं पण नाही आहे, तर त्यांनी खाणंही गरजेचं आहे, म्हणून मी त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणतो, हो चालेल. आणि चैतन्य म्हणतो की मला आता हॉस्पिटलला जायचं आहे, आता काही टेन्शन नाही आहे. त्यावेळेस रविराजला पण छान वाटत असतं, फायनली आता सायली शुद्धीवर आलेली आहे, प्रतिमा पण आलेली आहे, त्यामुळं सगळं टेन्शन मिटलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच लक्षात आलेल्या असतात. आणि इकडे अर्जुन सायलीशी बोलत असतो. सायली म्हणत असते, पण मला एक कळत नाही आहे, तुम्हाला नक्की म्हणायचं आहे काय, नाही कशामुळं तुम्ही असं बोलताय ते तरी सांगा मला, असं अर्जुनला ती विचारत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की सायली, तुम्हाला नक्की काय चाललं आहे ना तुमच्याच लक्षात येत नसतं, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्याशी असंच वागता, मी जे सांगतोय ते तुम्हाला समजूनच घ्यायचं नसतं, असं तो बोलत असतो. तुम्हाला जर काय झालं असतं तर मी काय करायचं होतं, असं अर्जुनचं म्हणणं असतं. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही, त्यावेळेस परत अर्जुन शब्द फिरवतो आणि अर्जुन म्हणू लागतो की तसं नाही. आणि सायली मात्र गालातल्या गालात हसत असते, कारण अर्जुनला अडखळत बोलायला लागत असतं. सायलीच्या प्रश्नांच्या, त्या तिच्या उलट प्रश्नांनी अर्जुनला खरं तर दडपण येत असतं. त्याला सांगायच्या असतात मनातल्या भावना, पण त्या भावना काही तो सायलीला सांगू शकत नाही, त्यामुळं तो दडपणात असतो. आणि इकडे सायली मात्र अर्जुनकडे बघून हसत असते. त्यावेळेस सायली म्हणते, कितीही मी यांना विचारलं तरी मला जे हवं आहे ते उत्तर नाहीच मिळणार मला. आणि मग तिथे चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो, सॉरी दादा, मी चुकीच्या वेळी आलो का, नाही, मी यायला नको होतं. तिकडे अश्विन पण आलेला असतो. अश्विन असं म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही रे, असंच सायलीशी बोलत होतो ना, सायली शुद्धीवर आली ना म्हणून. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की अरे, वहिनींसाठी मी डबा आणलेला आहे आणि त्यांना ते खायला सांग. त्यावेळेस अश्विन म्हणतो की आजच डिस्चार्ज होत आहे, आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेऊया. त्यावेळेस चैतन्याला तो म्हणतो की चल आपल्याला डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्यात. चैतन्य म्हणत असतो, मी इथे थांबतो. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, चल तू पण, असं म्हणत चैतन्याला घेऊन जातो. म्हणतो, तुला कळत नाही आहे का, चल बरं, फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे आहेत. अर्जुन आणि सायलीला एकत्र वेळ घालवता यावा यासाठीच चैतन्याला घेऊन अश्विन बाहेर जात असतो. चैतन्याच्या मात्र ह्या गोष्टी लक्षातच येत नसतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे साक्षी म्हणत असते, काय झालं, मी सांगितलं होतं ना, तेव्हा मला म्हणाला तोंड बंद करायचं आणि गप्प बसायचं, डोळे उघडे ठेवायचे आणि बघत राहायचं, मग मी तेच केलं ना, झालं काय ते सांगा अण्णा. अहो, तोंडावर पडला आहात ना, कुठं उपयोग झाला काय, मला सांगा तरी नक्की कसा उपयोग झालेला आहे, असं म्हणत आता त्यांनाच साक्षी प्रश्न विचारत असते. तेव्हा महिपतला खूप राग येतो. महिपत म्हणतो, शांत बसा, काही बोलायचं नाही आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, त्या माणसाने मला दागा दिलेला आहे, त्यामुळं हे सगळं झालेलं आहे, आणि गप्प बसून राहायचं, एक शब्दही बोलायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत इकडे महिपतच दम देऊ लागतो.
त्यावेळेस सायली इकडे साक्षी शांतच राहते. ती काहीच बोलत नाही, कारण तिच्याकडे आता बोलायला काहीच नसतं. तेवढ्यातच इकडे प्रियाचा फोन येतो. तर प्रियाचा फोन आल्यानंतर नागराज सांगतो की आता हिचा फोन आलेला आहे, आता ही आपल्याला काहीतरी उद्देशाची डोस पाजणार. तेव्हा महिपत म्हणतो तिचा फोन स्पीकरला टाक. नागराज फोन स्पीकरला टाकतो तर प्रिया बोलते, करा सेलिब्रेशन, कॉंग्रॅच्युलेशन, पार्टी टाईम, सेलिब्रेशन, असं ती गाण्यात म्हणू लागते. तेव्हा महिपतला राग येतो आणि महिपत म्हणतो, गप्प बसायचा, नाहीतर आत्ताच्या आता तिथे येऊन तुझं डोकं फोडील, खोपडी बाहेर काढेल, एवढं लक्षात ठेव. असं म्हटल्यानंतर प्रिया थोडी घाबरते आणि प्रिया म्हणते, एका बाईला सांगितलं होतं मारायला, तेही जमलेलं नाही आहे तुम्हाला. त्याचवेळी अस्मिता तिथं आलेली असते आणि अस्मिता हे बोलणं ऐकते आणि अस्मिता म्हणते, काय बोललीस तू, कोणत्या बाईला मारायला सांगितलेलं, म्हणजे मला कळतच नाही आहे, तू बाईला मारायला सांगितलं, घरात गुंड आले आणि मला कळलंच नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अगं तू काय बोलतेस, मी नाईट मारण्याबद्दल मैत्रिणीशी बोलत होते. अगं माझा वेळ गेला आहे ना खूप आता, तर अभ्यास करण्यासाठी मला आता नाईट मारावी लागणार आहे, हे मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते. आणि तुझं काय चाललंय गं. प्रिया मात्र या भाषेतच बोलत असते. इकडे अर्जुन आता सायलीला जेवण भरवायला आलेला असतो. घरून डबा आलेला असतो, सायलीसाठी वरण भात आणलेलं असतं आणि सायली स्वतःच्या हाताने घेऊन ते वरण भात खाणार असते. तर अर्जुन तसं न करता सायलीला स्वतःच्या हाताने ते वरण भात भरवत असतो. सायलीला म्हणत असतो, नाही मी खाऊ घालतोय तुम्हाला. आणि अर्जुन एवढी प्रेमाने काळजी घेत असतो, सायलीला खूप छान बोलत असतो, तिच्याशी छान वागत असतो. या सर्व गोष्टी होत असतात, परंतु सायलीला मात्र प्रश्न पडलेला असतो. सायली म्हणत असते, नाही हे सगळं अर्जुन सर करतायत ना, ते फक्त एक माणुसकी म्हणून ते करतायत, तसं त्यांच्या मनात काहीच नसणार आहे, असं सायली बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन तिला प्रेमाने घास भरवत असतो आणि त्याचवेळी बाहेरून कुसुम आणि प्रतिमा ह्या दोघीजणी पाहत असतात. त्यांच्या डोळ्यात पण ते एक आनंदाश्रू असतात. सायली आणि अर्जुन सुखात आहेत, सायली शुद्धीवर आली आहे, अर्जुन तिची मनापासून काळजी घेतोय, हे कुसुमताईला आणि इकडे प्रतिमा दोघींनाही छान वाटतं. तेवढ्यात सायलीला खाता खाता खोकला लागतो. अर्जुन लगेच उठतो, पाणी घेतो आणि सायलीला स्वतःच्या हाताने ते पाणी पाजत असतो. प्रतिमा मात्र गालातल्या गालात हसत असते. कुसुमलाही छान वाटत असतं. तेव्हा कुसुम म्हणत असते, खरंच अर्जुन सर सायलीची खूपच छान काळजी घेत आहेत. आता या गोष्टीचा ह्या सायलीने वेगळा अर्थ काढू नये म्हणजे झालं, ही जर त्यांच्या प्रेमात पडली तर अवघडच होणार आहे, असं कुसुम बोलत असते. आता सायली अर्जुन या दोघांना सायलीला खाऊ घातल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता झोपा, आराम करा, कारण आराम करणं गरजेचं आहे, असं तो सायलीला सांगत असतो. आणि सायलीला म्हणत असतो की घे, आणि सायलीला तो शांत तिथे झोपायला सांगतो आणि स्वतः आता तिथेच बसून राहतो. आणि मग जेव्हा अर्जुन तिथेच बसलेला असतो तेव्हा त्यालाही झोप लागते आणि त्याच बेडवरती सायलीचा हात हातात घेऊन अर्जुन शांत झोपी गेलेला असतो. त्याचवेळी कुसुम त्याचबरोबर प्रतिमा सर्वजण बाहेर असतात आणि पाहत असतात. त्यांनाही खूप छान वाटत असतं. अर्जुन सायलीची मनापासून काळजी घेत असतो, सायलीसाठी हे सर्व करत आहे हे पाहून सगळ्यांनाच खूपच छान वाटत असतं. सगळेजण खुश झालेले असतात. अर्जुन पण खुश असतो, कारण फायनली सायली शुद्धीवर आलेली आहे. सायली पण शांत झोपी जाते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता तेवढ्यातच महिपत आता त्या गुंडाला बोलवून घेतो. म्हणजे ज्या गुंडाला सुपारी दिलेली होती, त्याला मारायला सांगितलेलं होतं, त्या गुंडाला तो बोलवून घेतो आणि त्याला म्हणतो की एक साधं काम दिलं होतं, एका बाईला मारायचं होतं. बरं, तिला आणून तुमच्या ताब्यात पण दिलं होतं, म्हणजे अजून काय करायचं होतं, घरात घुसून मारायचा प्लॅन ठरला होता, तो कॅन्सल केला. तेवढ्यात त्याला पकडलेलं असतं, एका हातामध्ये तो तसला कोयता असतो, म्हणजे भला मोठा चाकू असतो महिपतच्या हातामध्ये. त्या गुंडाची मान पकडलेली असते. साक्षी धावत येते आणि साक्षी म्हणते, नाही अण्णा सोडा त्याला, अण्णा सोडा. आणि हा झिपऱ्यावाला गुंड असतो, त्याला आता महिपतने पकडलेला आहे, त्याला मारायला सुरुवात केलेली आहे. त्याचा अगदी मान मोडेपर्यंत त्याची मान पिळलेली आहे. त्यानंतर त्याला पायाशी टाकलेला आहे आणि त्याच्या मानेवरती महिपतने पाय ठेवलेला आहे. आणि साक्षी तिथं आलेली असते. तर साक्षीलाही महिपत सांगतो की आत्ताच्या आत्ता इथून जा. तो साक्षीला जायला सांगत असतो, परंतु साक्षी काही तिथून जात नसते. पण महिपतच्या रागाला घाबरून ती तिथून निघून जाते आणि त्या क्षणी महिपतने त्या गुंडाच्या पोटात सुराखूप असलेला असतो आणि त्याचा कोथळा बाहेर काढलेला असतो, म्हणजे त्या गुंडाला मारून टाकलेलं असतं. इकडे अर्जुन सायलीच्या बेडवर सायलीच्या डोक्याच्या शेजारी डोकं लावून झोपलेला असतो आणि एक हात सायलीच्या
हातात त्यांनी दिलेला असतो. तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि अश्विन त्या दोघांना अशा अवस्थेत पाहतो. तेव्हा अश्विनलाही छान वाटतं, कारण दादाची होणारी तळमळ, दादाचा जीव कासावीस होणं, सायलीसाठी त्याची होणारी धडपड हे सगळं अश्विनने पाहिलेलं असतं. अश्विन म्हणतो की दादा, आणि मग तो उठवतो. तेव्हा अर्जुन उठतो, सायलीच्या हातातला हात सोडतो आणि म्हणतो हां अश्विन. त्यावेळेस अश्विन म्हणतो की आजच आपण वहिनीला घरी घेऊन जाऊ शकतोय. मी डिस्चार्जचं सगळं तयार केलेलं आहे. तू वहिनीला उठव आणि तुम्ही तयार होऊन खाली या. त्यावेळेस अर्जुन विचारतो अरे मॉम डॅड. तेव्हा अश्विन सांगतो की ते दोघं कधीच गेले, कारण घरी जाऊन सायली वहिनीच्या स्वागताची तयारी करायची होती ना, त्यामुळे ते सगळे गेलेले आहेत. आपण तिघंच जाणार आहोत आता, असं म्हणत अश्विन जातो आणि सायलीला तयार करायला सांगतो. अर्जुन सायलीला उठवतो, अगदी अलगदपणे तिला म्हणतो सायली उठा. सायली उठते आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो की चला घरी जायचं आहे. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन, सायली सर्वजण घरी आलेले आहेत आणि पूर्णाजी त्यांचं औक्षण करते, सायलीची नजर काढते आणि प्रतिमा मात्र दरवाजाच्या आड उभी असते आणि सायलीकडे पाहत असते, गालातल्या गालात हसत असते. तिला खूप छान वाटत असतं. स्वागतासाठी घरात सगळे असतात आणि आता प्रियाला घेऊन सायली वरती गेलेली असते. जिन्याच्या तिथे उभा राहून प्रियाशी बोलत असते. ती प्रियाला म्हणत असते मी तुला चांगलंच ओळखून होते, पण तू एवढ्या खालच्या तराला जाशील एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत, हे मात्र मला माहिती नव्हतं. पण आता बदला, अगदी जशाच तसा बदला घेणार आहे आणि ती प्रियाला ढकलते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.